बघा हे एवढे खुसखुशीत झालेत मस्त. हे बघा खूप छान होतात हे. आणि हे पण बघा हाताने याचा चुरा होतो. मुलं याला खूप आवडीने खातात. नमस्कार, रंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीत खारे शंकरपाळे. तर ही डाळ, एक वाटी डाळ आहे, ही मी भिजायला ठेवली होती. जवळजवळ 3-3.5 घंटे भिजली ही डाळ छान. आता हिला आपण मिक्सरमधून काढून घेऊ. ही डाळ आता भांड्यात काढली आणि या 4 हिरव्या मिरच्या आहेत आणि हा अद्रकचा तुकडा, हे पण ह्याच्यात टाकून मिक्सरमधून फिरवून घेते. तर बघा मिक्सरमधून काढून घेतले आणि हे आपल्याला जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं असं रवाळच ठेवायचं. तर आता हे वाटलेलं आपण ह्याच्यात काढून घेतोय. जास्त बारीक करायचंच नाही आहे, थोडंसं जाडच ठेवायचं आहे, म्हणजे आपले शंकरपाळे छान खस्ता बनतील. आता ह्याच्यात मीठ घालते, थोडं चवीप्रमाणे मीठ घालायचं. आणि 1 चमचा ओवा आहे, तो असा थोडासा हातावर कुस्करून ओवा घालायचा. हिंग आहे, थोडंसं हिंग घातले. आणि 1 चमचा जिरं घालायचं. आणि थोडंसं हळद, एकदम थोडीशी घातली. आता ह्याच्यात 1 वाटी डाळ आहे मुगाची. तर ह्याच्यात लागल तसं आपल्याला पीठ घालायचं आहे, एकदम नाही पीठ टाकायचं ह्याच्यात, कारण आपण पाणी नाही टाकणार आहे. आणि गरम केलेलं तेल आहे चांगलं, तर हे 2 चमचे तेल घालू आपण ह्याच्यात. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले आणि हे 2 चमचे तेल घातले. हे तेल गरम आहे म्हणून याला चमच्याने फिरवून घ्यायचं. असं पाणी अजिबात नाही घालायचं, लागल तसं आपण पीठ घालणार आहे. आणि याला छान मळून घ्यायचं. आता थोडं थंड झालं हे, तर याला हाताने मळून घेते. तर बघा हे छान असं मळलंय पीठ. हे 1 वाटी डाळ घेतली होती मुगाची, तर याला 2 वाट्या पीठ लागले. पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, त्या डाळीमध्येच मळून घेतले छान. त्याला 10-15 मिनटं असंच आपण झाकून ठेवू आणि नंतर करायला घेऊ. हे बघा छान झालंय. आता जास्त पातळ नाही आहे, थोडं कडकच आहे हे पीठ, आपल्याला असंच पाहिजे. आता त्याला 15 मिनटं आपण झाकण ठेवून भिजू देऊ. हे बघा हे छान फेटून घ्यायचं. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतली आणि 2 चमचे तूप घातले. त्याला छान फेटायचं असं एकदम जोरात, म्हणजे आपले शंकरपाळे चांगले मस्त कुरकुरीत बनतील.
तर आपण आता हे पीठ छान मुरले तर आपण ही चपाती लाटून घेऊ याची. आई काय रे बेटा? तू चपाती लाटती? हो बेटा, तुझ्यासाठी शंकरपाळे बनवते. ठीक आहे आई. तुला ट्राय करायचं आहे का? हां जमेल का? हां. हां बघ, लाट. हा रुद्र आहे माझा नातू. आज त्याला सुट्टी आहे ना, संडे. तर असाच किचनमध्ये लुडबुड लुडबुड करत असतो. बाय बाय बाय. तर बघा, अशी या साईजची मस्त लाटून घ्यायची. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर बघा, हे छान अशा चपात्या लाटून घेतल्यात या साईजच्या. आता जो आपण साठा तयार केला होता तो साठा लावणार आहे त्याच्यावर. छान हाताने पसरून घ्यायचं. आता ही दुसरी पण चपाती टाकली. या दोन्ही चपात्यांना लावून घेऊ. असंच सगळ्या एकावर एक 4 ठेवायच्यात. ही बघा, ही शेवट राहिली होती तर हिला मी हातावर लावून घेते, म्हणजे ही अलगद हिच्यावर ठेवता येते अशी. आता आपण हे 4 पण याच्यावर ठेवून घेतल्यात. तर ह्याला असं चांगलं प्रेस करायचं आणि याला लाटून घ्यायचं. हे चांगले चिपकून बसतील असे. आता बघा, ही लाटून झाली. आता आपण ह्याला कट करून घेऊ याप्रमाणे असं. या असे आपण याला काजूचा आकार देणार आहे. एक झाकणाने. आणि काढता हे थोडंसं असं ही साईड दाबून घ्यायची, म्हणजे सुट्टी सुट्टी नाही झाली पाहिजे. असं कुठलं पण एक झाकण घ्यायचं, त्या झाकणाने छान येतं कट करता. हे असं पटपट येतं कट करता. हे असं थोडंसं दाबून घ्यायचं. झाले बघा, हे सगळे कट करून घेतलेत मस्त. आणि तेल पण तापायला ठेवले. आता हे साईडचं जे निघालं होतं ते आपण ह्याला कात्रीने कट करून घेऊ, कारण ह्याला पण साठा भरपूर लावलेला आहे. याला पण असे थोडे छोटे छोटे याचे तुकडे करून घेऊ, जे वेगळा थोडासा आकार. आणि गव्हाचं पीठ आहे, मुगाची डाळ आहे, मुलांना पण पौष्टिक आहे खायला. आणि आपल्याला पण चहासोबत कधी इच्छा झाली तर आपण खाऊ शकतो, घरात रेडी असलं तर. मी पण रुद्रासाठी बनवून ठेवते. त्याला असं चटकमटक असलं की मग स्कूलमधून आला की घेतो खायला थोडं. आणि एकदम सोपं आहे बनवायचं. हे असे छोटे छोटे, ह्याला पण भरपूर आतमधून लेयर्स येतात अशा. आता आपलं तेल पण तापलंय. तर तेल आपल्याला जास्त तापलेलं नाही पाहिजे, थोडं कमीच पाहिजे. कारण का की हे टाकले तर लगेचच
भाजून वर येतील. तर आपल्याला त्याला मंद आचेवर तळायचं. म्हणजे छान कुरकुरीत होतील. गॅस अजिबात आता मोठा करायचा नाही. तेल मस्त तापले, ह्या याच्यावरच ठेवायचं. झाले तर बघा आता हे छान मस्त कलर आला याला. आता हे आपण काढून घेऊ आणि याच्यात थोडासा मसाला टाकण्यासाठी वरून मी इथे चाट मसाला आहे, हा ही थोडी मिरची पावडर आहे, ही जिरा पावडर आणि हे थोडंसं मीठ. तर आधी आपण हे काढून घेऊ. तर बघा हा सगळा मसाला आता मिक्स करून घेते. याला असं मिक्स करून घ्यायचं आणि हाताने थोडासा असा याच्यावर भुरभुर करायचा. म्हणजे हे गरम आहे ना तोपर्यंत सगळं ह्याला लागते व्यवस्थित. आणि चाट मसाला टाकल्यामुळं कसं खायला थोडंसं चव थोडी वेगळी लागते. आता हे दुसरे पण टाकून घेतले त्याच्यात. आता हे पण होतात. आता मी गॅस थोडासा मोठा केला आहे कारण जास्त टाकलेत ना. हे बघा हे झालेत आता आपले तयार मस्त. आता ह्याला मी काढून घेते. छान कलर आलाय. आता जे हे केले होते वेगळे ते पण टाकू आपण आता तेलात. परत याच्यावर पण हा मसाला टाकू छान. इतके खुसखुशीत होतात मस्त, खूपच छान होतात हे बघा. आता हे पण झालेत मस्त. याला काढून गॅस आता बंद करते आणि हे पण आपण काढून घेऊ. याच्यावर पण थोडंसं हे मसाला टाकू, सुक्का मसाला. हे गरम असतं ना तोपर्यंतच हा मसाला छान लागतो. मस्त झालेत आता हे दोन्ही पण. तर ही झाली आपली रेसिपी तयार. 1 वाटी डाळ घेतली होती मुगाची, कुठल्याही वाटीने तुम्ही घेऊ शकता. त्याला 2 वाटी पीठ लागलेलं आहे आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे मोहन म्हणून. आणि बाकी काय आपल्या घरातलंच आहे. ओवा घातला आहे आणि जिरं, हळद, मीठ, हिरवी मिरची, अद्रक हे सगळं घालून मस्त केले. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.